पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात. शेतकऱ्यासाठी आली आनंदाची बातमी. शेतकरी बांधवांनो, आता एक नाही, दोन नाही, तर तीन योजनेचे पैसे आपल्या बँक खात्यानुसारच तुमच्या येणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. बघा, आतापर्यंत शेतकऱ्यांना वाटत होते की कोणत्या तरी योजनेचे पैसे सरकारने द्यायला पाहिजे. कुणीतरी पेरणी झालेली आहे, तर काही शेतकऱ्यांना आणखीन पेरणी झालेली नाही. काही ठिकाणी पेरणी झाली पण पाऊस नाही आला आणि पिकांना जे आहे पाण्याची गरज आहे. काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागणार आहे. यासाठी पण मोठा खर्च शेतकऱ्यांना होणार आहे. पण आता ही गोष्ट सरकारच्या पण लक्षात आलेली आहे असं पण आपण म्हणू शकतो. कारण की आता शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरही पूर्ण पैशांचे वाटप केले जाणार आहे. आणि हे पैसे काही एकच नाही, दोन योजनेचे नाही, तर बघा, पीक विम्याची रक्कम पण येणार आहे. आणि त्यासोबतच पीक विम्याची रक्कम पूर्ण वाटप तर होणार आहे, पण नुकसान भरपाई पण रक्कम इथे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. एवढंच नाही, तर शेतकरी बांधवांना आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे जो हप्ता आहे तो द्यायचा उरलेला आहे. उर्वरित हप्ता सरकारने उशीर केला, पण आता तो उशीर न होता 9वा आणि 10वा हप्ता 2 टप्प्यामध्ये जे आहे ते 4,000 रुपये एकत्र म्हणजेच की रक्कम येणार असल्याची एक मोठी माहिती आपल्याला बघायला मिळत आहे. पण नेमकं कधी येणार या संदर्भात पण माहिती आता आपण बघणार आहोत. आता ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाहत चला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आत्तापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. चला, तर या ठिकाणी आपण संपूर्ण अपडेट आणि संपूर्ण माहिती पाहण्याचे संदर्भात पाहूया. तर बघा, या ठिकाणी अखेर आनंदाची बातमी समोर आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, बँकेच्या पूर्ण पैसे वाटपासाठी अखेर मंजुरी मिळत आहे. शेतकरी बांधवांनो, खुशखबर आहे. पूर्णपणे पैसे 3 योजनेचे शेतकऱ्यांचे भेटणार आहे. तर बघा, इथे स्पष्टपणे काय लिहिलेलं आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 3 योजनेचे पैसे, सर्व पैसे मिळणार. पहा, यादीत नाव तुमचं आहे का? ऐका, बघा, आता या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला मोठा फायदा होईल. मोठी रक्कम सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती नक्कीच जमा होईल असं पण आपण म्हणू शकतो. सरकारच्या माध्यमातून दिलासा देणारा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि यामुळे आता लाखो शेतकरी बांधव चांगलेच खुश झालेले आहेत असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आणि DBTच्या माध्यमातून सर्व रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार असून लाखो शेतकरी बांधव यामुळे आता खुश होणार आहेत असं पण आपण म्हणू शकतो. चला, तर पैसे वाटपाला जमा होतील. मग चला, कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार आहे बघा. आता या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत ते आपल्याला सांगतो, जेणेकरून तुम्ही पण आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण की आता सरकारने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी पीक विम्याची मोठी रक्कम कोणकोणत्या जिल्ह्यात भेटणार आहे ती पण माहिती आपण बघणार आहोत. नुकसान भरपाईचे 17,000 रुपये आणि जे नंतर 22,000 रुपये वेगवेगळी रक्कम आहे ती कोणकोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे पण माहिती आपण इथे समोर पाहणारच आहोत. यानंतर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचे पैसे कशा पद्धतीने वाटप होणार आहे आता बघा. त्यानंतर नमो शेतकरीचा हप्ता पैसे जे आहे ते वाटपाला सरकारकडून उशीर झाल्यामुळे आता डायरेक्ट 9वा हप्ता आणि 10वा हप्ता दोन्ही टप्प्यामध्ये पूर्ण शेतकऱ्यांना आता लवकरच मिळणार आहे. आणि टोटल नमो शेतकरीचे पण पैसे 4,000 रुपये येणार आहे. नुकसान भरपाईचे 17,000 ते 22,000 रुपयापर्यंत, पीक विम्याची रक्कम 20 ते 22,000 रुपयापर्यंत अशी रक्कम शेतकऱ्यांना भेटणार आहे. आणि 50,000 रुपये अनुदानाबाबत देखील खुशखबर आलेली असून सर्वांसाठी महत्त्वाची बातमी ठरलेली आहे. मग आता लक्षात घ्या की 50,000 रुपये अनुदान नेमकं कोणाला मिळणार आहे याबद्दलची पण माहिती आता आपण पाहणार आहोत. यासाठी फक्त आणि फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चाला. कारण की तुम्हाला सांगतो, बघा, मुख्यमंत्रींनी काय सांगितले, 2 सर्वात कामे शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. तसं सांगतो, बघा, मुख्यमंत्र्यांनी सांगितले 2 कामे सर्वात आधी शेतकऱ्यांना करावी लागतील, तर ते पैसे सर्व योजनेचे त्यांना मिळायला सुरुवात होईल. जर सरकारने सांगितले की 2 कामे शेतकऱ्यांनी केले नाही तर मग तुम्हाला पूर्णपणे ही रक्कम मिळणार नाही. ही पण गोष्ट लक्षात घ्यायची आहे. त्यामुळे आता कोणती 2 कामे करायची ते पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पहा. शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या की या योजनेचे पैसे आता तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे. म्हणून तुम्हाला काही टेन्शन किंवा चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला हे 3 योजनेचे पैसे मिळणार आहे. फक्त तुम्ही अपात्र आहात की पात्र आहे यादीनुसार आणि राहिलेल्या आपल्या व्हिडिओला एकदा पूर्णपणे पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती A to Z पूर्ण माहीत पडेल. तोपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.